सगळ्यांना. तर आम्ही सकाळी मस्त असे सगळे रेडी झालेलो आहोत आणि चाललेलो आहोत आम्ही भस्म आरतीसाठी दर्शन करायला. आणि त्या दर्शन तर ऑलरेडी आमचं रात्री झालं, पण आज भस्म आरतीसाठी जात आहोत. आणि आम्ही एकूण 7-8 जण आहोत आणि काही जण पुढे गेलेत. मस्त असं निघाल्यानंतर हॉटेलच्या बाहेर गणपती बाप्पांचं दर्शन केलं आणि त्यानंतर मग आता पुढे भस्म आरतीसाठी निघाली मंडळी पुढे निघालेली आहे चालत चालत. रिक्षा काय आम्हाला मिळत नाहीये, आता रिक्षा शोधत शोधत पुढे चाललोय. तर आम्ही सगळे चाललेलो आहोत भस्म आरतीसाठी आणि असे रिक्षामध्ये एकाच रिक्षामध्ये सगळे बसलेलो आहोत. सो फायनली आम्ही मंदिराजवळ येऊन पोचलो आणि भस्म आरतीसाठी आम्ही आता मंदिरात जाणार होतो. देवाला चढवायला जे काही फूल हार वगैरे सगळं लागतं तर ते सगळं घेतलं आणि इथून आता मोबाईलसुद्धा स्विच ऑफ होणार होता, त्यामुळे पुढचं काहीही शूट करता येणार नव्हतं. आणि 2.5 तास आम्ही भस्म आरतीला बसून त्यानंतर बाहेर आलो, नवग्रह मंदिराचं दर्शन घेतलं. तर जस्ट आम्ही भस्म आरती करून आता सगळे बाहेर आलेलो आहोत आणि आमची सगळ्यांची अवस्था बघू शकता. तर खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे सगळ्यांचीच अवस्था थोडीशी खराब झालेली आहे गर्दीने धक्काबुक्कीने. तरीसुद्धा भस्म आरती जी होती खूप छान होती, पाहण्यासारखी होती, अनुभवण्यासारखी होती. खूप छान दर्शन झालं आणि आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि आमच्या लोलोनी मस्त झोप पण काढली भस्म आरतीच्या ह्याच्याने, है ना. पण त्यांनी बघितलं नंतर शेवटला सुद्धा भस्म आरती आणि खूप सुंदर होती. पक्का उधर का है ना कि ऐसे मिला के दे रहे लोग. 2-2.5 तास आम्ही एका जागेवर बसून भस्म आरतीचा जो अनुभव होता तो घेतला आणि हा अनुभव खरंच खूप वेगळा आहे, शब्दात न सांगण्यासारखा आहे. तुम्ही जर आला तिथे उज्जैनला कधी तर तुम्ही स्वतःसुद्धा अनुभवाल. अभिषेक, त्यानंतर शृंगार, आरती या सगळ्या गोष्टींना लेडीजलासुद्धा पाहता येतात. फक्त जो भस्म उधळण्याचा वेळ असतो तो फक्त आपल्याला पाहता येत नाही लेडीजला, कारण त्यावेळेला ना पंडितजी जे आहेत ते पडदा करायला सांगतात, आपल्याला डोळे बंद करायला सांगतात, तो पाठ आपण पाहायचा नसतो. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. आणि भस्म आरतीसाठी ना इंडियन वेअरच चालतं तिथे. सो मी आणि माझ्या जावेने दोघींनीही आम्ही ऑफ व्हाईट कलरची साडी वेअर केली होती आणि बाकी मुलांनी जे इंडियन वेअर आहेत शर्ट पॅन्ट वगैरे तर तेच इथे वेअर केलं होते. ते वेस्टर्न वेअर अजिबात चालत नाही भस्म आरतीला आणि खूप स्ट्रिक आहे इथे मंदिराजवळ. बाहेर आल्यानंतर म्हटलं आपण चहा वगैरे घेऊया आणि त्यासाठी आम्ही आता बाहेर निघत होतो. आजूबाजूचं मंदिरसुद्धा फिरलो, नवग्रह मंदिरसुद्धा इथे पाहिलं. 100 रुपये दिलेत त्याला, बघा. हलका फुलका नाश्ता आणि चहा घेऊन मग हॉटेल रूमवर गेलो आणि 2-2.5 तास आम्ही थोडं रेस्ट केलं आणि त्यानंतर मग तयारी होऊन आम्हाला पुढच्या प्रवासाला निघायचं होतं. सगळं आवरून निघालेलो आहोत. जे लोकल मंदिर आहे तिकडे म्हणजे उज्जैन महाकालमध्ये, तर ते सगळे लोकल मंदिर जे आहेत आता व्हिजिट करणार आहोत सगळ्या फॅमिलीसोबत. आता जस्ट निघत आहोत आम्ही, तर चला तुमच्यासोबतही शेअर करते. सगळे रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता मी निघत आहोत लोकल मंदिर जे आहे ते व्हिजिट करायला. तर आम्ही सगळे निघालेलो आहोत मंदिरात जायला दर्शनासाठी आणि सगळेजणांनी मस्त प्रत्येकाने ऑटो केलेली आहे आणि ऑटोमध्ये सगळी सेटल लावून झालेले आहे आणि आता जस्ट निघणारच आहे ऑटो आमची. तर बाकीचं जे काय असेल दिवसभराचं तुमच्यासोबत शेअर करेन. यो यो हनी सिंग, यो यो हनी सिंग. ऑन द वे आम्ही लोकल मंदिरं जे आहेत ते एक्सप्लोर करण्यासाठी निघालो आणि एका ठिकाणी ते जेवायला थांबलो होतो, कारण म्हटलं पुढे मग थांबायला नको. तर सांदीपनी आश्रमला जायच्या आधी आम्ही ते जेवायला थांबलो आणि जेवण काय अजिबात मला आवडलं नाही. थाली सिस्टम होती, पण म्हटलं चला थोडंसं खाऊन घेऊया आणि त्यानंतर पुढे मग आम्ही सांदीपनी आश्रमला व्हिजिट केलं. सांदीपनी आम्ही आश्रमला पोहोचल्यानंतर इथे जे गुरु होते ते सर्व पर्यटकांना इथली माहिती देत होते, म्हणजे या जागेचं महत्त्व समजवत होते. आणि आम्हीसुद्धा ना त्या लाईनीमध्ये जाऊन उभे राहिलो ऐकण्यासाठी की काय सांगतायत वगैरे, आणि खूप छान पद्धतीने ते सगळं ना वर्णनसुद्धा करत होते.
झाड़ू पोछा लकड़ी बीनने का सभी कार्य किए हैं। यहाँ ठाकुर जी छप्पन भोग बांसुरी शृंगार राधिका कुछ नहीं था। दीक्षा मांगने जाते जो अन्न आता गुरु माता को देते सभी विद्यार्थियों में बराबर उज्जैनमध्ये स्थित असलेले हे सांदीपनी आश्रम गुरु सांदीपनी यांचं शिक्षालय होतं आणि भगवान श्रीकृष्ण आणि त्याचबरोबर सुदामा आणि बलराम या तिघांनीही इथे शिक्षा घेतली होती. आणि असं म्हणतात की 64 दिवसांमध्ये ना 64 कला इथून त्यांनी निपुण केली होती. त्यामुळे ना श्रीकृष्णांच्या आयुष्यामधलं हे सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे. आणि जे सुद्धा पर्यटक इथे येतात ना तर ते नक्कीच व्हिजिट करतात. त्याचबरोबर इथे एक कुंडसुद्धा आहे, त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे. आध्यात्मिक स्वरूपात आणि ऐतिहासिक स्वरूपात ना या स्थानाला खूप जास्त महत्त्व आहे. आणि त्यामुळेच आम्ही ठरवलं होतं की इथे आपण नक्की व्हिजिट करायचं. जय श्री महाकाल. काल का नाम लेने से काल कष्ट दूर हो जाते, बिगड़े कार्य मंगल पूरे करते। और जानकारी ध्यान से सुनना, समझने आए तो पूछ लेना। ये जो मंदिर है पूरे भारत पूरे विश्व का एकमात्र स्थान है। मंगल ग्रह का जन्मभूमि जन्म स्थान है। इनका जन्म हुआ है भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से। शिव रूप में पूजा होती है। नंदी देखते हैं, या नंदिनी, यहाँ पर आपको भेड़ पे सवारी मिलेगी। आप लोगों ने कर्क रेखा का नाम किसने सुना? सुना कर्क रेखा का नाम? जो मध्य रेखा मंदिर से क्रॉस की गई, महाकाल सोमनाथ गुजरात। शनि सिंगापुर जाते हैं, शनि का जन्म स्थान है। शनि को काला लोहा तिल तेल होता है। भगवान का स्वरूप है अंगा उग्र। लाल वस्तु दान करने से अपने जीवन में रुके कार्य भगवान पूरे करते। असं म्हणतात की महादेव जेव्हा राक्षसांची लढत होते आणि त्यावेळेला त्यांच्या घामाचा जो एक थेंब आहे तो इथे या ठिकाणी उज्जैनमध्ये पडला आणि इथे शिवलिंग प्रकट झालं आणि मंदिराचं जे स्थापना आहे ती सुद्धा झाली. तर हेच उगमस्थान आहे मंगळ ग्रहाचं. आणि बरेच जणांना जर मंगळ ग्रहाचं काही दोष असेल तर इथे ना पूजा केल्याने त्याचं निवारण होतं असं म्हटलं जातं. भातपूजेचं इथं खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळेच आम्ही ठरवलं की इथे आपण नक्कीच व्हिजिट करायचं. आणि त्यानंतर मग पुढे आम्ही गेलो. तर आता आम्ही आलेलो आहोत काल भैरव मंदिरात आणि इथे गर्दी दिसते. बघू आता पुढे गेल्यावर कळेल किती गर्दी आहे. हा या काल भैरव मंदिरामध्ये आम्ही आल्यानंतर 1.5-2 तास लाईन लावल्यानंतर आम्हाला दर्शन झालं. असं म्हटलं जातं की उज्जैन नगरीचा रक्षक म्हणजेच काल भैरव असा आहे. क्या हुई? लाईनमध्ये उभे आहेत. या सगळ्यांनी या. व्हिडिओ या मंदिरामध्ये शेकडो भाविक जे आहेत ते मद्य अर्पण करतात आणि आपल्या मद्यपानाच्या सवयीपासून सुटका करून घेतात. सांगते तुला नंतर. त्यानंतर आम्ही आलो इथे गडकालिका मंदिरामध्ये आणि हे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. जिथे देवी सतीच्या ओटांचा वरचा भाग म्हणजे वरचं अप्पर लिप्स ज्याला आपण म्हणतो तर तो भाग इथे पडला होता आणि त्यातून या मंदिराचं जे निर्माण आहे ते झालं होतं. तर इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. इथे अजिबात काही लाईन नव्हती, त्यामुळे दर्शन पटकन झालं आणि समोरून जवळून खूप असं पाहता आलं मला देवीला. त्यानंतर आम्ही ते शिप्रा नदीच्या जवळ असलेलं हरसिद्धी माता मंदिरात आलो आणि 51 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे जिथे देवी सतीचा ना हाताचा कोपरा पडला होता आणि त्यामुळे या मंदिराला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. इथे 2 51 फीटाचे दीपस्तंभ आहेत ज्याच्यामध्ये ना 1111 दिवे लावले जातात आणि इथली आरतीसुद्धा खूप सुंदर असते जी आम्ही मिस केली होती. पण असो, इथे तुझ्यात जीव रंगला या सिरियलमधला ना जो ॲक्टर आहे हार्दिक जोशी ते सुद्धा आम्हाला इथे भेटले होते आणि खूप छान आहेत ते. त्यांच्यासोबत आम्ही फोटो क्लिक केले आणि बोलायलाही खूप सुंदर आहेत ते. तर त्याच्यानंतर मग आम्ही निघालो शिप्रा नदीच्या घाटावरती जिथे आम्हाला ना दिवासुद्धा नदीमध्ये सोडायचा होता. नदीची पूजा करायची होती तर आम्ही तिकडेच जायला मग निघालो.
तर आम्ही चाललो आहे शिप्रा नदीच्या इथे घाटावरती. ऑलरेडी खूप जास्त लाईट झाले, तरी पण म्हटलं बघून जाऊया आपण ती गोष्ट सुद्धा. तर आता घाटावर चाललो आहे. त्यानंतर आम्ही सगळे शिप्रा नदीच्या घाटावर पोचलो आणि तिथे सगळ्यांनीच एक एक दिवा घेतला होता. नदीची पूजा केली, त्यानंतर हात जोडले आणि सगळ्यांनीच ना एक एक दिवा मग जो नदीत आहे तो अर्पण केला आणि खरंच खूप छान होतं. फक्त एवढंच होतं की वेळ खूप कमी होता. प्रत्येक ठिकाणी ना खूप सारा वेळ आम्हाला देता आला नाही. थोडीशी घाई झाली. नेक्स्ट टाईम जेव्हा कधीही येऊ आम्ही तर थोडासा वेळ जास्त काढून येऊ. थोडं हलकं पाणी हे करा, जास्त नका जोरात करू. अंगावर पाणी घेतलं की आहे. ठीक आहे, सुका सुका करतो. तर आजचं जे काही आमचं लोकल मंदिर एक्सप्लोअर करण्याचं प्लॅन होतं ते सक्सेसफुल झालं होतं. सगळी मंदिरं एक्सप्लोअर करून झाली होती आणि आता वेळ झाला होता जेवणाचा. त्यामुळे ना इथेच एक जवळच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला आलो आणि आल्यापासून 2 दिवस आम्हाला जेवण काही व्यवस्थित मिळत नव्हतं. म्हणजे आपल्या मुंबईच्या ठिकाणी जशी चव असते ना जेवणाची तशी काही इथे मिळत नव्हती. पण फायनली आम्ही खूप सर्च केल्यानंतर ना इथे एक उज्जैन मंदिराजवळच ना मानसरोवर म्हणून आहे रेस्टॉरंट आणि आम्ही जिथे हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथून सुद्धा हे जवळ होतं. तर फायनली तिथे आलो आणि जेवण खूप छान होतं. म्हणजे अगदी मुंबईत जसं मिळतं ना जेवण तशा प्रकारची टेस्ट होती आणि खरंच खाऊन ना मन प्रसन्न झालं. म्हणजे 2 दिवस आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही जेवलो आहे वगैरे. पण आता ना खूप छान वाटलं आणि आता मस्त झोपसुद्धा येईल आम्हाला कारण पोटभर सगळेजण जेवले होते. कारण सगळ्यांनाच जेवण खूप आवडलं होतं आणि ठरवलं होतं की उद्या इंदोरला निघायच्या आधी ना इथूनच नाश्ता करूनसुद्धा निघायचं. तर आता तुम्हाला सगळं सांगते की या ट्रिपमध्ये आम्ही कोण गेलो होतो आणि कसं काय सगळं ठरलं. तर आम्ही टोटल 19 जण गेलो होतो आणि अचानक ना ठरलं होतं जायचं ट्रिपचं प्लॅन. म्हणजे माझ्या घरी जेव्हा वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन होतं ना त्या दिवशी हा प्लॅन ठरला आणि अचानक सगळं ठरलं आणि सगळेजण रेडीसुद्धा झाले. पण असं झालं होतं की आम्हाला दिवाळीनंतर म्हणजे भाऊबीजच्या दिवशीच निघायचं होतं. पण त्यावेळेला ना तिकीट्स अवेलेबल नव्हते कारण एवढे जण होतो आम्ही आणि आम्हाला कन्फर्म तिकीट्स हवे होते. त्यामुळे मग आम्ही 1 तारखेला जायचा हा प्लॅन ठरवला आणि 2 तारखेपर्यंत मुलांना सुट्टी होती. 3 तारखेपासून मुलांचे स्कूल होते. परत 5 तारखेला सुट्टी होती. म्हणजे 2 दिवस आम्हाला शाळेचे खाडे करावे लागले आणि बाकीचे दिवस मुलांना सुट्टी होती. आणि यामध्ये 19 जणं होतो आम्ही. तर माझी फॅमिली, त्यानंतर माझ्या दीरांची फॅमिली, त्यानंतर मावस दीरांची फॅमिली, माझ्या नंदेची फॅमिली, त्यानंतर माझ्या जावेचे मावशी वगैरे ते सगळे होते. तिची मम्मी होती आणि माझा छोटा भाऊ असे आम्ही सगळेजणं निघालो होतो. आणि खूप सुंदर ही ट्रिप आमची होती कारण आम्ही इतके जण होतो आणि खरं सांगू ना फॅमिलीसोबत जेव्हा आपण फिरायला जातो ना तर खरंच खूप छान वाटतं, अनुभव येतो.
या ट्रिपमध्ये थोडेफार रुसवे फुगवे सगळ्या गोष्टी होत असतात, पण मजाही तितकी येते आणि आपल्याला एक फॅमिली सपोर्ट असला ना, तर आपण बिंदास कोणत्याही अननोन प्लेसवरती सुद्धा ना फिरू शकतो, सगळीकडे जाऊ शकतो. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत आपली फॅमिली आहे. काही जरी झालं तरी पण सगळे सोबत असल्यामुळे अजिबात भीती वाटत नाही. त्यामुळेच नेहमी ना मी असं लाँग ट्रिपला जेव्हा जाते ना, तेव्हा फॅमिलीसोबतच जातो आम्ही सगळे. आणि जवळजवळ 13 वर्ष झाली माझ्या लग्नाला. जेव्हा जेव्हा आम्ही लाँग ट्रिपला गेलो सगळ्या फॅमिलीसोबतच गेलो. फक्त जर महाराष्ट्रामध्ये छोटी मोठी ट्रिप असेल देवदर्शन वगैरे, तर ती आम्ही कधीतरी इंडिव्हिज्युअली करतो, कारण सगळ्यांनाच जाणं शक्य होत नसतं आणि प्रत्येकाची इच्छा असते जाणं न जाणं. तर असं सगळं आमचं होतं प्लॅनिंग. तर आत्ता आम्ही सगळी जी इथली लोकल देवदर्शन आहेत ना, तर ती करून आलो. म्हणजे 2 शक्तिपीठं आणि त्याचबरोबर ना बाकीची जी मंदिरे आहेत, रामघाट वगैरे, शिप्रा नदीच्या इथला नंतर हरिसिद्धी माताचं मंदिर, हे सगळं आम्ही आता दर्शन करून आलो. आणि खूप खूप छान दर्शन झालं. म्हणजे वाटलं नव्हतं इतकं पटपट दर्शन झालं. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही दुपारी निघालो होतो. जेवण वगैरे करून मग आम्ही दर्शनासाठी निघालो आणि वाटलं होतं की बऱ्याच ठिकाणी गर्दी असेल, पण फक्त गर्दी म्हणायला जर गेलं तर फक्त कालभैरव मंदिरामध्ये आम्हाला गर्दी मिळाली. म्हणजे खूपच गर्दी होती. जवळजवळ 1.5-2 तास लागले आम्हाला तिथे. पण बाकीच्या सगळ्या मंदिरामध्ये ना अगदी पटपट असं दर्शन झालं आणि खूप सुंदर अनुभव होता. शक्तिपीठाच्या तिथं अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे पटकन दर्शनं झाली सगळीच आणि फार छान वाटलं. आता जवळजवळ 11:30 झालेत. आम्ही हॉटेल रूमवर आत्ता जस्ट आलेलो आहोत आणि आता मस्त फ्रेश होतो आणि आता रात्री कुठे जायचं नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही पूर्ण आता रेस्ट करणार आहोत आज. आणि मग उद्या दुपारी किंवा मग नाश्ता वगैरे करून 11च्या दरम्यान वगैरे आम्ही मग ओंकारेश्वरसाठी निघणार आहोत. आणि खरंच खूप छान आहे उज्जैनचा अनुभव. म्हणजे तुम्ही कधीही यायचा इथे विचार केलात ना, तर अजिबात संकोच करू नका की कसं काय वगैरे. तर बिनधास्त या तुम्ही. खूप छान म्हणजे अनुभव इथे तुम्हाला अनुभवायला मिळतो. भस्म आरतीचा अनुभव तर अगदी अप्रतिम होता. मी सांगू शकत नाही, शब्दात वर्णन करू शकत नाही, इतका अनुभव छान होता. तुम्ही प्रत्यक्षात आला तर तुम्हाला नक्कीच त्याची अनुभूती येईलच. आणि माझं स्वप्न होतं इथे येण्याचं. म्हणजे खूप दिवसापासून विचार करत होती. ठरतही होतं आमचं कधी पुन्हा बिनसत होतं आणि अखेर म्हणजे झटपट असं ना आमच्या मनात विचार आला आणि सगळं ठरलं आणि आम्ही सगळे निघालोसुद्धा. अगदी 17-18 जण आहोत आम्ही फॅमिलीमधले सगळे आणि खूप मजा आली. आणि आता उद्याचं दर्शन जे आहे, म्हणजे उद्या लगेच आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहोत, पण दर्शन नाही करणार आहोत. तर इंदोर सिटी वगैरे जे काही महेश्वर वगैरे आहे तर तिथलं सगळं फिरणार आहोत आणि त्यानंतर मग ओंकारेश्वर दर्शन बहुतेक करू आम्ही, असं आमचं प्लॅनिंग आहे. बघू आता काय ठरते. तर चला मग आता मी फ्रेश वगैरे होते आणि झोपते, कारण खूप थकल्यासारखं झालेलं आहे, दमल्यासारखं झालं आहे. कारण दिवसभर फिरतो आहे आम्ही आणि उद्या मग डायरेक्ट आपण जेव्हा ओंकारेश्वरला वगैरे निघू तर तेव्हाच मग ब्लॉग जो आहे तो पुन्हा स्टार्ट करेल. आणि आमचं लोलं दमलं बाबू. लोलं पण आमचं दमलं आहे आणि बरंच लोलं मी काय काय खरेदी केलेलं आहे इथलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं तिथलं काही ना काही घेतलेलंच आहे लोलोनी. तर आमची काय फारशी खरेदी नाही झालेली आहे, पण चला भेटू उद्या. धनुष्यबाण बघा, बघितलं छान आहे, छान आहे ना. असं मारायचं असतं, असं दाखवतं येतं.